परमात्मा एक मार्गातील सर्व सेवकांना माझा नमस्कार। कुणी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका, कारण जगाला तुमची क्षमता दिसायला वेळ लागू शकतो, पण तुम्ही स्वतःला ओळखलं असेल तरच तुमची वाट कोणीही अडवू शकत नाही। आयुष्य काही माणसं आपल्याला प्रेम देण्यासाठी येतात, काही शिकवण देण्यासाठी आणि काही आपल्याला मजबूत बनवण्यासाठी। म्हणून प्रत्येक नात्याला फक्त सुख दुःखाच्या तराजूत मोजू नका। वाईट वेळ आली की मनात एक गोष्ट पक्की ठेवा, ही परिस्थिती कायमची नाही। आज डोळ्यात अश्रू आहेत म्हणून उद्या चेहऱ्यावर हसू नसेल असं नाही। तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी प्रत्येकाला तुम्ही आवडालच असं नाही। म्हणून लोकांच्या पसंतीसाठी स्वतःचा स्वभाव बदलू नका। मनापासून चांगले राहा आणि आपलं कर्म प्रामाणिक ठेवा। काही वेळा उत्तर देणं गरजेचं नसतं, तुमचं शांत राहणं, तुमचं पुढे जाणं आणि तुमचं यश हेच काही प्रश्नांची सर्वात सुंदर उत्तरं असतात। ज्याने तुमच्या कठीण काळात तुमचा हात धरला त्याची आठवण तुमच्या चांगल्या काळात नक्की ठेवा, कारण संकटात मिळालेली छोटीशी साथ सुद्धा आयुष्यभर लक्षात राहते। मनात राग, द्वेष आणि जुने हिशोब घेऊन जगत राहिलात तर तुमचं मन कधीच मोकळं होणार नाही। काही गोष्टी विसरणं म्हणजे हार नाही, स्वतःच्या शांततेसाठी त्या सोडून देणं असतं। तुमचं आयुष्य इतरांच्या मतावर जगू नका। लोक आज तुमचं कौतुक करतील, उद्या टीका करतील, पण तुमच्या आयुष्याची जबाबदारी शेवटी तुमचीच असते। कधी कधी आयुष्य आपल्याला हवं ते देत नाही, कारण आपल्यासाठी त्यापेक्षा चांगली वाट तयार होत असते। म्हणून प्रत्येक नकारामागे अपयश आहे असं समजू नका। ज्यांच्या मनात माणुसकी असते त्यांना मोठं होण्यासाठी कोणाला छोटं करण्याची गरज नसते। दुसऱ्याला वर उचलताना स्वतःची उंची कमी होत नाही, उलट माणूस मनाने अधिक मोठा होतो। तुमच्या डोळ्यातले अश्रू सगळ्यांना दाखवण्याची गरज नाही। काही दुःख अशी असतात जी शब्दांनी सांगता येत नाही, ती फक्त शांतपणे सहन करून माणूस स्वतःला अधिक मजबूत बनवत असतो। आज ज्यांना तुमची किंमत समजत नाही त्यांच्या मागे स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावू नका। योग्य माणसांना तुमची किंमत सांगावी लागत नाही, ते तुमच्या वागण्यातून ती ओळखतात। जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी चुकीचा मार्ग निवडू नका। संकटात बाहेर पडायला वेळ लागला तरी चालेल, पण बाहेर पडताना आपला स्वभाव आणि आपली माणुसकी गमावू नका। काही लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातील, काही तुमच्या विरुद्ध बोलतील, काही तुमच्यावर गैरसमज करतील, पण प्रत्येक वेळी स्वतःला दोष देऊ नका। प्रत्येक नातं शेवटपर्यंत टिकवण्यासाठी नसतं। तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचं फळ लगेच मिळालं नाही म्हणून निराश होऊ नका। चांगल्या गोष्टींना वेळ लागतो, पण मनापासून केलेले चांगले कर्म कधीच व्यर्थ जात नाही। जगण्याचा खरा आनंद सगळं मिळाल्यावर नाही, तर जे आहे त्याची किंमत समजल्यावर सुरू होतो। समाधान असलेलं छोटं आयुष्यही असमाधानाने भरलेल्या मोठ्या आयुष्यापेक्षा सुंदर असतं। तुमच्यावर अन्याय झाला म्हणून तुम्हीही कुणावर अन्याय करू नका। दुसऱ्याच्या चुकीमुळे आपल्या मनातला चांगला माणूस मरू देऊ नका, हीच तुमची खरी परीक्षा आहे। ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या चुका स्वीकारायला शकाल त्या दिवशी तुमच्या आयुष्यातला खरा बदल सुरू होईल। दुसऱ्याच्या चुका शोधणं सोपं असतं, स्वतःमध्ये सुधारणा करणं हीच खरी ताकद आहे। कठीण काळात तुमच्यासोबत किती लोक आहेत यापेक्षा तुमचं मन किती मजबूत आहे हे महत्त्वाचं आहे, कारण बाहेरची माणसं साथ सोडू शकतात, पण स्वतःवरचा विश्वास शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहतो। शेवटी आयुष्याची खरी कमाई पैसा किंवा प्रसिद्धी नसते, तुमच्यामुळे एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर आलेलं हसू, अडचणीत दिलेला आधार आणि तुमच्या चांगल्या वागण्यामुळे कुणाच्या मनात निर्माण झालेला आदर हीच खरी कमाई असते।